श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझे या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर मंडळी, यंदा 2026 2 एप्रिल आलेली आहे हनुमान जयंती. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुमच्या आयुष्यातलं सर्व दुःख आणि संकट कायमच्या दूर करण्यासाठी आहे. कारण आज आपण 2 एप्रिल येणाऱ्या पवित्र हनुमान जयंतीबद्दल आणि त्या दिवशी करायच्या काही खास उपायाबद्दल बोलणार आहोत. या दिवशी एक अत्यंत शक्तिशाली योग तयार होत आहे. तर हा कोणता बघूया. हा तर दिवस आहे ज्या दिवशी संकटमोचन हनुमानजीचा अवतार झालं होतं. या दिवशी जर श्रद्धेने उपाय केलं तर कोणतेही नकारात्मक शक्ती तुमच्यावर परिणाम करू शकत नाही. तर मंडळी पहा, आज आपण एक खास उपाय करणार आहोत. जाणून घ्या. 11 लवंगाचा उपयोग जळण्याचा उपाय हा केल्याने तुमच्या शत्रू कमजोर होतील आणि तुमच्या आयुष्यातल्या अडचणी दूर होतील. शत्रू 2 प्रकारमध्ये असतात. बरेच जण बघा किती आपल्याला पहिला शत्रू म्हणजे उघडा शत्रू असतात, जे समोरून विरोध करतात पण आतून ना खूप हे असतात. पण दुसरा शत्रू कसा असतो म्हणजे गुप्त शत्रू असते, जे मित्र आल्यासारखा वागतात पण मनात वाईट ठेवतात. आणि गुप्त शत्रू सर्वात धोकादायक असतात. यामुळे या दिवशी केवळ उपाय खास प्रभावी ठरतात. उपाय कसं करायचा, कोणत्या प्रकार करायच्या, कोणत्या वेळात करायच्या, ह्या उपाय तुम्ही जाणून घ्या. हा उपाय 2 एप्रिल हनुमान जयंतीच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी करायचा आहे. पूजा ठिकाणी हनुमानजीच्या आणि माता दुर्गेच्या मूर्ती किंवा फोटो ठेवावे आणि 11 लवंग, पूर्ण लवंग तुटलेली वगैरे काही नसावे. अख्ख्या फुलाच्या लवंग असावे. एक छोटी कापूर घ्यावे. मातीच्या दिवे त्या मातीच्या दिव्यामध्ये त्या लवंग ठेवावे. नंतर कापूर ठेवावे. हात दक्षिण दिशेकडे तोंड करून बसा. जर शत्रू माहिती असेल तर त्याच्या नाव मनात घ्या, नाहीतर शत्रू हा शब्द 21 वेळा म्हणा. मग डोळे बंद करून हनुमानाच्या, महादेव आणि माता दुर्गेच्या ध्यान करा. त्या लवंगावर 21 वेळा फूक मारा. प्रत्येक वेळी शत्रूचे नाव किंवा शत्रू म्हणा. नंतर कापूर आणि लवंग पेटवा आणि पूर्ण जळल्यानंतर राख बाहेर एखादी शांत जागी टाकायच्या आहे. मंदिरातला उपाय बघा. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला. हनुमान मंदिरात जाऊन चमेलीच्या तेलाच्या दिवे लावा. त्या दिव्यात 2 लवंग टाका आणि हनुमान चालीस वाचा. महत्वाच्या गोष्टी म्हणजे मन स्वच्छ आणि श्रद्धा पक्की असावे. कोणाचे वाईट विचार करू नयेत. गरज लोकांना मदत करा. प्राण्यांना वगैरे अन्न वगैरे खायला द्या त्या दिवशी. आणि शत्रू दूर आज एवढाच व्हिडिओ घेऊन आलेले आहे. तर व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया असंच एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.